Hello students. In previous lecture we studied C++ tokens. In that we covered some points in a tokens, that is a keywords, boolean, delete, namespace, class, friend, operators, etc. And we also covered identifiers, constant, these points. And in that the remaining point is a string. Now in this lecture we study about string and operators in C++. So let's see what is a string. C++ provides following two types of strings represents. First one is the C style character string, and second one is the string class type includes with standard C++. Say so see first the C style character string. The C style character string organized with C language and continuous AB supported with in C++. This string is actually a one-dimensional array of characters which is terminated by a null character /0. Thus, a null terminated string contains the characters, the string followed by null. The following declarations and initializations create a string consisting of the word hello to hold the null character at the end of the array. The size of character array containing the string is one more than the number of character in the word hello. Means what? जर एखादी तुम्हाला स्ट्रिंग स्टोर करायची असेल सी स्टाईल कॅरेक्टरनुसार, तर काय करावं लागणार आहे, जेवढी तुमची स्ट्रिंग असेल त्यापेक्षा साईज काय होणार आहे, एकनं इन्क्रीमेंट तुम्हाला साईज द्यावी लागणार आहे. इथं बघा फॉर एक्झाम्पल मी काय केलं आहे, ग्रीटिंग नावाचं एक व्हेरिएबल घेतलेलं आहे, त्याला मी साईज 6 दिलेली आहे. का तर हॅलो हा वर्ड्स किती कॅरेक्टर्स आहे, 5 कॅरेक्टर्स आहेत हॅलोमध्ये, +1 कॅरेक्टर्स कशासाठी, स्पेस /n साठी. समजलं. इफ you follow the rule to array initialization, then you can write the above statements. कशा पद्धतीने स्टेटमेंट स्टोर होते बघा. ह्या झाला कॅर ग्रीटिंग, मी साईज दिले 6, कारण 5 जर तुमचे कॅरेक्टर्स असतील तर इन्क्रीमेंट 1 तुम्हाला साईज द्यावी लागेल. कशासाठी, /0 साठी. त्याच्यामध्ये बघा इंडेक्स, ॲरे इंडेक्स कुठून स्टार्ट होते, 0 पासून स्टार्ट होते. 0 पासून स्टार्ट झाल्यामुळे 5 झाले, 0 1 2 3 4 म्हणजे झाला हा हॅलो वर्ड, आणि /0 साठी म्हणजे अजून एक स्पेस मी रिक्वायर्ड करून दे. काय काय स्टोर होणार आहे, इंडेक्स होणार आहे, व्हेरिएबल आणि तुमचे ॲड्रेस स्टोर होणार आहे. त्याच्यानंतर बघा ॲक्च्युली you do not place a null character at the end of the string constant. The C++ compiler automatically places the /0 at the end of the string when they initialize the array. म्हणजे जर तुम्ही 6 साईज दिला आणि एखादा स्ट्रिंग लिहिला तर तुम्हाला /0 लिहायची गरज नाही. /0 कंपायलर काय करते, ऑटोमॅटिकली डिक्लेअर करून घेते. नेक्स्ट सेकंड टाइप आहे, C++ support a wide range of functions as manipulate null remainder string. हे काय सगळे तुमचे फंक्शन्स आहेत. स्ट्रिंग कशा पद्धतीनं, स्ट्रिंगवरती काय काय तुम्ही फंक्शन्स परफॉर्म करू शकता. फर्स्ट आहे स्ट्रिंग CPY, strcpy म्हणजे स्ट्रिंग कॉपी स्ट्रिंग S2 आणि S1 तुम्ही कोणत्याही प्रकारची नावं देऊ शकता तुमच्या पॅरामीटर्सला. S2 इंटू स्ट्रिंग S1 म्हणजे काय होणार आहे, जे S2 स्ट्रिंगमध्ये असेल ते सगळं कुठं होणार आहे, S1मध्ये कॉपी होणार आहे. कुठल्या फंक्शन्सना, strcpy. स्ट्रिंग कॉन्कॅट म्हणजे 2 स्ट्रिंग एकत्र करण्यासाठी कॉन्कॅटिनेशन, S1 आणि S2 स्ट्रिंग कॉन्कॅट होऊन कुठं स्टोर होणार आहे, S1मध्ये स्टोर होणार आहे. स्ट्रिंगची लेंथ एखाद्या strlen स्ट्रिंग लेंथ S1 म्हणजे काय होणार आहे, एखादी स्ट्रिंग असेल, आता हॅलो वर्ड असेल तर किती, 5 म्हटल्यानंतर काय होणार आहे, स्ट्रिंगची लेंथ किती आहे, 5. म्हणजे ते डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे,
स्ट्रिंग एलियन फंक्शन वापरावं लागणार आहे. स्ट्रिंग कंपेअर म्हणजे दोन स्ट्रिंग काय करू शकतो, कंपेअर करू शकतो. नेक्स्ट स्ट्रिंग कॅरेक्टर, एका स्ट्रिंगमध्ये किती कॅरेक्टर्स आहेत, एका स्ट्रिंगचं किती स्ट्रिंग ए आहे ते आपण काय करू शकतो, str रिटर्न ए पॉइंटर टू द फर्स्ट ऑकरन्स ऑफ द स्ट्रिंग s2 इन स्ट्रिंग s1. म्हटल्यानंतर दोन्ही स्ट्रिंग काय करू शकतो, आपण कंपेअर करू शकतो. एक प्रोग्राम घेतलेला आहे. #include iostream.h हेडर फाईल्स आले, conio.h. अजून एक हेडर फाईल्स कुठली येणार आहे, स्ट्रिंग आहे म्हटल्यानंतर स्ट्रिंग नावाचे एक हेडर फाईल्स घेणार आहे. त्याच्यानंतर मी दोन काय केलेले आहेत, व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतलेले आहेत. str1 दोन ॲरे व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतलेले आहेत. str1 त्याला साईज दिलेली आहे 10, str2ला साईज दिलेली आहे 10. त्याच्यामध्ये मी दोन व्हेरिएबलला काय करून घेतले, स्ट्रिंग डिक्लेअर करून घेतलेले आहे, हॅलो आणि वर्ल्ड डबल कोटमध्ये डिक्लेअर करून घेतलेले आहे. त्यावरती मी काय करणार आहे, आता ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहे. अजून एक व्हेरिएबल घेतलेला आहे स्ट्रिंग इंट लेंथ, म्हणजे लेंथ काउंट करण्यासाठी आपल्याला इंटिजर पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक व्हेरिएबल घेतलेला आहे कॅरेक्टर str3. बघा आता मी काय केलं, strcpy str3, str1. म्हणजे मग काय केलं, str3मध्ये काय आहे, हॅलो, ते मी कुठं कॉपी केलं, str3मध्ये. म्हणजे काय झालं, इथं बघा प्रिंट केलं मी cout strcpy str3. काय झालं, str3 मी काय घेतलं प्रिंट करायला, कारण मी काय केलं, str1मधला जो काही डेटा असेल तो str3मध्ये कॉपी केला आहे आणि मी डिस्प्ले काय केलं, str3 कॉपी केलेल्यातला. म्हणजे काय झालं, हॅलो डिस्प्ले झाला. नेक्स्ट मी स्ट्रिंग कॉन्कॅट केलेली आहे, म्हणजे दोन स्ट्रिंग एकत्र केलेल्या आहेत. कुठल्या, str1 str2. str1ला काय हॅलो, str2ला वर्ल्ड आहे. strcat वापरून मी काय केलं, str1 आणि str2 कॉन्कॅट केलं आहे, प्रिंट केलं. str1 डिस्प्ले केलं म्हटलं तर str1 आणि str2 मधले कॉन्कॅटिनेशन होऊन str1मध्ये काय होणार आहे, हॅलो वर्ल्ड डिस्प्ले होणार आहे. नेक्स्ट मी लेंथ काउंट केलेली आहे str2ची. आता str1ची मी काय केले, लेंथ काउंट केलेली आहे strlen ब्रॅकेटमध्ये str1. प्रिंट केलेलं आहे लेंथ. इथे मी लेंथ हा व्हेरिएबल एक ऑलरेडी डिक्लेअर करून घेतलेला आहे strl. लेंथ मी डिक्लेअर करायची असेल म्हणजे str1मध्ये ऑलरेडी काय आता हॅलो वर्ल्ड नावाचा डेटा आहे, त्याच्यातली लेंथ मला काय होणार आहे, इथं डिस्प्ले होणार आहे. हे झालं तुमचं लास्ट वन. कुठला, स्ट्रिंग अँड ऑपरेटर्स ऑन सी. नेक्स्ट पॉईंट कुठला आहे, ऑपरेटर्स. जो रिमेनिंग पॉईंट झाला होता तो मी कवर केला आहे. आता नेक्स्ट पॉईंट चालू होतो आहे, ऑपरेटर्स इन C++. What is operators? An operator is a symbol that tells the compiler to perform specific operations. ऑपरेटर्स कशासाठी वापरते आपण, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स किंवा लॉजिकल एक्सप्रेशन्स सॉल्व करण्यासाठी आपण ऑपरेटर्स वापरते. कुठल्या कुठल्या प्रकारचे ऑपरेटर्स आहेत, अरिथमॅटिक ऑपरेटर्स, रिलेशनल ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर, बिटवाईज, असाइनमेंट आणि मिस्क ऑपरेटर. एवढे तुम्हाला काय आहेत, ऑपरेटर्स आहेत. ते बघूया आपण वन बाय वन. First one is arithmetic operators. They are the type of operators used to perform mathematical or arithmetic operations. कुठले कुठले ऑपरेटर्स आहेत, ॲड, सबस्ट्रॅक्शन्स, मल्टिप्लिकेशन्स, डिव्हिजन, मॉड्युलस, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. एवढे तुम्हाला काय आहेत, अरिथमेटिक ऑपरेटर्स आहेत. ॲड ऑपरेशन्स काय करते, ॲड 2 ऑपरेंड्स. सेकंड, सबस्ट्रॅक्शन, सबस्ट्रॅक्ट सेकंड ऑपरेंड्स फ्रॉम 1 first operands. Next, multiplications, multiplies 2 operands. Division numerators by denominators. Modulus, return remainder after division. Modulus मध्ये काय होणार आहे, रिमाइंडर देणार आहे, म्हणजे बाकी किती आहे ते दाखवणार आहे. नेक्स्ट, इन्क्रीमेंट म्हणजे 1 ने इन्क्रीमेंट होणार आहे आणि डिक्रीमेंट म्हणजे डिक्रीमेंट 1 ने होणार आहे. प्रोग्राम बुक आहे, मी काय केलेलं आहे, एका प्रोग्राममध्ये 3 व्हेरिएबल घेतलेले आहेत. 3 व्हेरिएबल का, कारण दोन्ही ऑपरेटरची एक ऑपरेटर, 2 ऑपरेंड्स आणि स्टोअरसाठी एक ऑपरेट.
म्हटल्यानंतर ए बी आणि सी मी व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. ए आणि बीचं काही कॅल्क्युलेशन्स असेल ते मला कुठे स्टोअर करायचं आहे, सीमध्ये स्टोअर करण्यासाठी मी 3 व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. इथं बघा मी सी आउटमध्ये काय केलेलं आहे, ए प्लस बी इज, मी काय केलेलं आहे, ए प्लस बी प्लस ऑपरेटर, मायनस ऑपरेटर, मल्टिप्लिकेशन्स, डिव्हिजन, मॉड्युलस, इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट सगळे ऑपरेटर्स मी काय करून घेतलेले आहेत, प्रिंट करून घेतलेले आहेत. तुम्ही काय करू शकताय, इथं तुम्ही वरती सी इक्वल्स टू ए प्लस बी लिहून फक्त इथं तुम्ही सी सुद्धा प्रिंट करू शकताय. पण इथं मी डायरेक्ट काय केलेलं आहे, या प्रोग्राममध्ये डायरेक्ट ऑपरेशन्स परफॉर्म केलेले आहेत. तसं नको असेल तुम्हाला तर तुम्ही काय करू शकता, पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून नंतर फक्त ज्या फॉर्म्युल्याची व्हॅल्यू जिथं स्टोअर होणार आहे तिथं जो रिझल्ट तुम्हाला दाखवायचा आहे तो रिझल्ट तुम्ही डायरेक्ट इथं दाखवू शकता. याचा आउटपुट काय असणार आहे बघा, ए प्लस बी, एला व्हॅल्यू किती असाइन केलेली आहे 11 आणि बीला 5. 11 प्लस 5 16. नंतर सबस्ट्रॅक्शन्स, मल्टिफिकेशन्स, डिव्हिजन झाल्यानंतर मॉड्युलस म्हणजे बाकी. 11 डिवायडेड बाय 5, 5 इंटू 5 एके 5, 5 दुनी 10, उरला 1 म्हणजे तुमचं मॉड्युलस बाकी किती आली 1. त्याच्यानंतर इन्क्रिमेंट प्लस प्लस ए प्लस प्लस आणि बी मायनस मायनस म्हणजे नंतर काय होणार आहे, ए प्लस प्लस 12 आणि बी मायनस मायनस 11 डिस्प्ले होणार आहे. नेक्स्ट आहे, हे झालं एक्सप्लेनेशन्स लिहिलेले आहे, नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील तुम्हाला. नेक्स्ट आहे रिलेशनल ऑपरेटर्स. रिलेशनल ऑपरेटरमध्ये काय होणार आहे, दिस टाईप ऑफ ऑपरेटर्स परफॉर्म कंपॅरिझन ऑफ ऑपरँड्स. फॉर एक्झाम्पल, यू मे नीड टू नो विच ऑपरँड्स इज ग्रेटर दॅन the other or less than the other or equals to the others. First one is a equal to operator. Check quality of two operand values. Not equals to. Check quality of two operand values. Greater than. Check whether value of left operand is greater than value of right operand. Less than. Check whether value of left operand is less than the value of right operand. Greater than equals to and less than equals to. This is the example. I declare two variables here because not required a third variables. Why? Because I only compare the values using a operators. Not store any values in a next variable. That's why I required only a two variables a and b, and I declare that those variables assign a values 11, a equals to 11 and b equals to 5. Now next I print that values a equals to 11, b equals to 5. I write a conditions if a equals to b. If you know how to write a conditions. If a equals to b, जर if a equals to b असेल तर काय प्रिंट होणार आहे, सी आउट. डबल कोटमध्ये मी मेसेज दिलेला आहे कशासाठी, कारण जर ती व्हॅल्यू असेल तर मला तो मेसेज डिस्प्ले होणार आहे. ए इक्वल्स टू बी इज ट्रू. नेक्स्ट जर नसेल तर एल्स, सी आउट ए इक्वल्स टू बी इज फॉल्स. म्हणजे जर ए इक्वल्स टू बी असेल तर मला काय होणार आहे, ट्रू, नसेल तर फॉल्स. नेक्स्ट कंडिशन दिलेली आहे, ए इज लेस दॅन बी. इज लेस दॅन बी. जर ए इज लेस दॅन बी असेल तर ट्रू, नसेल तर फॉल्स. नेक्स्ट कंडिशन, ए इज ग्रेटर दॅन बी. ए इज ग्रेटर दॅन बी असेल तर ट्रू, एल्स नसेल तर फॉल्स. बघूया आता आउटपुट काय दाखवते. पहिल्यांदा काय होणार आहे, ए आणि बी डिस्प्ले होणार आहे. त्याच्यानंतर इफ ए इक्वल्स टू बी, ए 11 आणि बी 5 आहे, ए ट्रू आहे काय, नाही म्हटल्यानंतर काय होणार आहे, फॉल्समध्ये दाखवणार आहे. म्हटल्यानंतर कुठला मेसेज दाखवेल, ए इक्वल्स टू बी इज फॉल्स. ए इक्वल्स टू बी इज फॉल्स त्याला डिस्प्ले मेसेज. नेक्स्ट कंडिशन, हे संपलं. त्याच्यानंतर हा, इफ बी इज लेस दॅन, ए इज लेस दॅन बी.
बघा, A is less than B. 11 is less than 5. Condition is false. Next, else. A is less than B is false. Next, A is greater than B. Condition is true. 11 is greater than 5. Condition is true. This is your which operator? Relational operator. Next one is a logical operators. The logical operators combine two or more constraints, means conditions. Logical operators also complement evaluations of original conditions under considerations. There are three types of logical operators. First one is AND, means logical AND operator, logical OR operator, and logical NOT operator. The logical AND operator, the condition is true if both operands are not 0. When the both operands are not 0, then condition is true. Next, the condition is true if one of the operands is non-zero. And next one is a NOT, if reverse operand's logical state, if the operand is true, then NOT operator makes false. Let's see example. I declare a variables int a equals to 5, b equals to 2, c equals to 6 and d equals to 4. Here is the conditions. If a equals to b and c is greater than d, then print the message. If condition is true, then message is a is equal to b and c is greater than d. Else जर फॉल्स असेल, ही कंडिशन्स फॉल्स असेल तर सी अँड ऑपरेशन्स रिटर्न फॉल्स. नेक्स्ट, इफ बी इक्वल्स टू नेक्स्ट कंडिशन, इफ बी इक्वल्स टू ए इक्वल्स टू बी और सी इज ग्रेटर दॅन डी असेल तर प्रिंट ए इक्वल टू बी और सी इज ग्रेटर दॅन डी. एल्स मेसेज जर अजून एक कंडिशन्स इफ नॉट बी. बघा आउटपुट काय येणार आहे. इफ ए इक्वल्स टू बी, कंडिशन ए 5 आणि बी 2, कंडिशन काय झाली, ही फॉल्स झाली. त्याच्यानंतर सी 6 इज ग्रेटर दॅन 4, 6 इज ग्रेटर दॅन 4, कंडिशन्स 6 इज ग्रेटर दॅन 4, कंडिशन्स फॉल्स झाली. तर बघा काय सांगितलेलं आहे. दी कंडिशन इज ट्रू इफ बोथ ऑपरेंड्स आर नॉट 0. दोन्ही फॉल्स झालेत म्हटल्यानंतर कुठला मेसेज प्रिंट होणार आहे. अँड ऑपरेटर रिटर्न फॉल्स. दोन्ही कंडिशन्स काय झालेत आपल्या फॉल्स झालेल्या आहेत म्हणून काय झाला, सेकंड एल्स पार्ट डिस्प्ले झाला. नेक्स्ट, इफ ए इक्वल्स टू बी और सी इज ग्रेटर दॅन 0. A equals to B, conditions false. C is greater than D. C 6 and D 4. 6 is greater than 4. Conditions true. जर एखादी कंडिशन जरी ट्रू असेल आणि ऑर ऑपरेटर असेल तर काय मेसेज प्रिंट होणार आहे. A is greater than or equals to B or C is greater A equals to B or C is greater than डी. समजलं. जर अँड ऑपरेटर असेल तर दोन्ही कंडिशन्स काय पाहिजेत, ट्रू पाहिजेत. आणि ऑर असेल तर एखादी कंडिशन जरी ट्रू असेल तरी काय होणार आहे तुमचा आउटपुट. इफ पार्ट काय होणार आहे तुमचा रन होणार आहे. नेक्स्ट आहे नॉट बी. नॉट बी, बी इज 0, बी इज नॉट 0. बीला व्हॅल्यू असाइन केलेली आहे, बीला व्हॅल्यू असाइन केलेली आहे. त्यामुळे आउटपुट काय डिस्प्ले होणार आहे, आउटपुट काय डिस्प्ले होणार आहे, बी इज नॉट 0. समजलं. तुमचे लॉजिकल ऑपरेटर्स कुठले कुठले, अँड, ऑर आणि नॉट. नेक्स्ट आहे बिटवाइज ऑपरेटर. व्हॉट इज बिटवाइज ऑपरेटर. बिटवाइज ऑपरेटर
bitwise operators performs bit level operations on operands. First operators are converted to bit level, then operators are performed on the operands. These are the bitwise operators: bitwise AND, bitwise OR, bitwise XOR, left shift and right shift. Here is an example, bitwise operator. बिटवाईज ऑपरेटर्स जर तुम्हाला परफॉर्म करायचं असतील तर त्यासाठी तुम्हाला बायनरी ऑपरेशन्स कशा पद्धतीनं सॉल्व केले जातात, बायनरी एक्झाम्पल्स कशा पद्धतीने सॉल्व केले जातात, अँड, ऑर, नॉर, एक्सॉर, हे तुम्हाला अगोदर माहिती पाहिजेत. बिटवाईजमध्ये काय होणार आहे, 0 आणि 1 मधले कॅल्क्युलेशन्स येते. जर बिटवाईज माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला बायनरी ऑपरेशन्स परफॉर्म कसे होतात ते समजा यायला पाहिजेत. इथे बघा, जर 60 असेल तर बायनरी ऑपरेशन्स कसे, 60ची व्हॅल्यू काय, 0 0 1 1 1 1 0 0. 0 आणि 1 म्हणजेच काय होणार आहे तुमचे बिटवाईज ऑपरेशन. हे तुम्हाला माहिती पाहिजे. ते आपल्याला तेवढं गरज नाही आहे, फक्त आपण बिटवाईज ऑपरेटर्स कशा पद्धतीने असतात ते एवढंच माहिती पाहिजे. बिटवाईज अँड, ऑर, नॉट, एक्सऑर, लेफ्ट शिफ्ट अँड राईट शिफ्ट, हे झाले तुमचे बिटवाईज ऑपरेटर्स. नेक्स्ट वन, असाइनमेंट ऑपरेटर्स. व्हॉट इज असाइनमेंट ऑपरेटर्स? असाइनमेंट ऑपरेटर्स assign values to variables. The operand or variable is added to left side to the operator while the value is added to the right side of the operator. The variable is the value must belong to the same data types. Here the operators equals to, plus equals to, minus equals to, multiply equals to, divided equals to, plus equals to. The first add the values of left operand to the value of right operand, then assign the result variable on left operand. म्हणजे बघा काय होणार आहे, मी काय केलेलं आहे इथं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. इंटिजर एक्स काय केलं मी ते प्रिंट केला आहे, इंटिजर एक्स. त्याच्यानंतर बघा प्रिंट झाले, इनिशियल व्हॅल्यूज ऑफ एक्स इज 5. इनिशियल व्हॅल्यू ऑफ एक्स इज 5. नेक्स्ट वन इज एक्स प्लस इक्वल्स टू 5. म्हणजे काय होणार आहे, एक्स प्लस इक्वल्स टू 5चाच फॉर्म्युला काय असणार आहे, एक्स इक्वल्स टू एक्स प्लस 5. हा झाला सेम. एक्स प्लस इक्वल्स टू 5 म्हणजेच एक्स इक्वल्स टू एक्स प्लस 5. लेफ्ट शिफ्ट आणि म्हणजे लेफ्टची व्हॅल्यू प्लस राईटची व्हॅल्यू तीच कुठं स्टोअर होणार आहे, परत लेफ्टच्या व्हेरिएबलला तुम्हाला व्हॅल्यूज तो रिझल्ट स्टोअर होणार आहे. एक्स प्लस इक्वल्स टू 5 म्हटल्यानंतर एक्सची व्हॅल्यू फर्स्ट काय केली आहे मी 5 घेऊन असाइन करून घेतलेली आहे. 5 प्लस 5 10, 5. नेक्स्ट 10, एक्सची व्हॅल्यू काय झाली 10, 10 मायनस 5 5. नेक्स्ट 5 मल्टिप्लिकेशन्स डिव्हिजन. ज्या पद्धतीनं एक्स प्लस इक्वल्स टू 5 म्हणजे एक्स इक्वल्स टू एक्स प्लस 5, तसंच एक्स मायनस इक्वल्स टू 5 म्हणजे एक्स इक्वल्स टू एक्स मायनस 5. हे झाले तुमचे असाइनमेंट ऑपरेटर. अँड लास्ट वन, साइज ऑफ ऑपरेटर्स. साइज ऑफ म्हणजे काय, इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबलची काय साईज आहे ते आपल्याला समजणार आहे. साइज ऑफ हा काय झाला तुमचा कीवर्ड आहे, तो साइज ऑफ कीवर्ड्स तुम्हाला वापरायचा आहे. साइज ऑफ हा तुम्हाला तिथं कीवर्ड लिहायला लागणार आहे, त्याच वेळेला तुमचा साइज ऑफ ऑपरेटर्स होईल. म्हणजे बघा मी काय केले, साइज ऑफ इंट, साइज ऑफ इंट म्हणजे इंटिजरची साईज, साईज ऑफ कॅर, साईज ऑफ फ्लोट, साईज ऑफ डबल. आउटपुटमध्ये बघा साईज ऑफ इंट 4 बाइट्स, कॅरेक्टर 1 बाइट्स, फ्लोट 8 बाइट्स, फ्लोट 4 बाइट्स अँड डबल, इंटिजर 4 बाइट्स, कॅरेक्टर 1 बाइट्स, फ्लोट 4 बाइट्स अँड डबल 8 बाइट्स. मला काय झाली साईज डिस्प्ले झाली. कशा येऊन साईज ऑफ कीवर्ड वापरल्यानंतर साईज ऑफ
प्रत्येक ह्याचा मला आउटपुट डिस्प्ले होते. नेक्स्ट कॉमा ऑपरेटर्स अँड नेक्स्ट लास्ट वन कंडिशनल ऑपरेटर्स. तर कंडिशनल ऑपरेटर्स म्हणजे काय, इफ कंडिशन्स, इफ एल्स स्टेटमेंटसारखंच आहे कंडिशनल ऑपरेटर्स. कंडिशन एक्सप्रेशन 1 एक्सप्रेशन 2 म्हणजे कंडिशन्स ट्रू असेल तर इफ कंडिशन्स, नसेल तर फॉल्स कंडिशन्स. याच पद्धतीने काय होणार आहे तुमचं कंडिशनल ऑपरेटर्स असणार आहे. इथे एक एक्झाम्पल बघूया. मी काय केलेलं आहे, इंट ए इक्वल्स टू 1 आणि बी एक व्हेरिएबल घेतलेला आहे. त्या बी व्हेरिएबलला मी काय केलं आहे कंडिशन्स असाइन केलेली आहे. इज लेस दॅन 10 असेल तर क्वेश्चन मार्क नंतरचा पार्ट एक्झिक्यूट होणार, नसेल ट्रू असेल तर क्वेश्चन मार्क नंतरचा, आणि फॉल्स असेल तर कोलन नंतरचा पार्ट तुम्हाला एक्झिक्यूट होणार आहे. इफ बी इक्वल्स टू ए इज लेस दॅन 10 असेल तर 2, नसेल तर काय दिसणार आहे तुम्हाला 5 व्हॅल्यू डिस्प्ले होणार आहे. बघा आता ए इज लेस दॅन 10 काय होणार आहे, कंडिशन्स ट्रू आहे. ट्रू असेल तर क्वेश्चन मार्क नंतरचा पार्ट डिस्प्ले होणार आहे. झालं आहे. जर हा नसता तर काय होणार आहे तुम्हाला 5 डिस्प्ले झाला असता. हे झाले तुमचे कंडिशनल स्टेटमेंट्स. बस एवढे काय तुम्हाला ऑपरेटर्स आहेत. कुठले कुठले ऑपरेटर्स आहेत, अरिथमॅटिक ऑपरेटर्स, रिलेशनल ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर्स, बीटवाईज ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर आणि कंडिशनल ऑपरेटर्स. तर मिस्क ऑपरेटरमध्येच आपण कुठले कुठले म्हटले, साईज ऑफ अँड कंडिशनल ऑपरेटर्स. हे झाले सगळे तुमचे ऑपरेटर्स. नाव वी आर स्टॉप हिअर. इन नेक्स्ट लेक्चर वी डिस्कस नेक्स्ट पॉईंट्स. थँक यू.